ही तिथून आली का संभाजी महाराजांना पण म्हणू शकतो? ती रक्तातूनच आली ती तसं म्हणजे. पण मग शहाजी महाराजांची ही बाजू कधी फार समोर आली नाही, थोडासा झाकोळला गेला का त्यांचा? नाही, शहाजी महाराज शिकवलेच नाहीत. महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी आणि अभ्यासकांनी सुद्धा किंवा जे आपले काय म्हणे त्याला अभ्यास मंडळाचे सदस्य, कुणाला काही माहिती नाहीये. दुर्दैवानं हा इतिहास एवढा प्रचंड मोठा आहे की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी एका नव्हे 2 मोगल बादशाहांशी उघड्या मैदानात लढाई खेळलेली आहे. त्यामध्ये 1624ला जे भातोडी नावाचं गाव आहे 11 किलोमीटरवर आजच्या अहमदनगर पासून म्हणजे अहिल्यानगर पासून, तिथे मलिक अंबर आणि शहाजी महाराज यांची 40,000ची फौज विरुद्ध दिल्लीचा बादशाह जहांगीर, औरंगजेबाचा आजोबा, त्याची 60,000ची फौज आणि आदिलशाची 40,000ची, म्हणजे 1,00,000ची फौज यांच्या विरोधात होती आणि यांच्याकडे 40,000 होती. पण 40,000चा पराभव हा अटळ होता आणि त्यामुळे त्या नदीच्या काठी त्या पर्वताचा पहाडाचा फायदा घेऊन मलिक अंबर आणि शहाजी महाराज यांनी पहिला तिथं गनिमी काव्याचा प्रयोग केला. आज त्या घटनेला आता 31 ऑक्टोबरला 400 वर्ष झाली. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, भातवडी हे असं पुण्यवान गाव आहे महाराष्ट्रातलं की संभाजी महाराजांच्या काळात आणि शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा उघड्या मैदानात मोगलांचा पराभव महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावानं पाहिलेला नाही. तो मोगली फौजेचा पराभव ह्या भातवडीनं पाहिलेला आहे. पण लोकांचं दुर्लक्ष आहे. 400 वर्ष होऊन सुद्धा तिकडे कोणी गेलं नाही, जात नाही, कोणाला काही पडलेलं नाही. त्यामुळे खऱ्या इतिहासापासून आपण दूर आहोत. तसंच शहाजी महाराजांची दुसरी लढाई ही 1635 मध्ये, आता आपण नाशिकला जातो, नाशिकला जाताना शहापूर आहे, शहापूरच्या डाव्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगराला ताबुतासारखी शिखरं आहेत सुंदर, तो माहुलीचा किल्ला. त्या माहुलीच्या किल्ल्याला शहाजहाननं वेढा घातलेला होता. आणि हा शहाजी महाराज आवरत नाहीत म्हणून त्याचं जे काम आग्र्याला चाललेलं होतं, लाल किल्ला आपल्या याचं ताजमहाल बांधायचं, ते ताजमहाल बांधायचं काम बाजूला ठेवून तो इथं आलेला होता शहाजहान. आणि 1635 मध्ये करार झालेला आहे, त्याला माहुलीचा करार म्हणतात. तो 7 ते 8 पानाचा करार आहे. तो पारसीमध्ये आहे, त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर आहे आणि त्याच्यामधल्या 3ऱ्या का 4थ्या कलमानुसार शहाजी महाराजांना बॅनिश केलंय, म्हणजे हद्दपार केलंय. आता तडीपार म्हणतो, त्याला तडीपार म्हणतो. तर शहाजहाननं त्यावेळेला काय म्हटलेलं आहे की शहाजी नावाचा मराठा ज्या पर्वताच्या पुढे उभा राहतो त्या पर्वताला पाय फुटतात, म्हणून जिथे दऱ्या आणि डोंगर नाहीत अशा ठिकाणी याला मला सोडायचंय, पाठवायचंय. आणि म्हणून त्यांनी त्यांना हद्दपार कुठे केलं? विजापूरला केलं. म्हणून विजापूरच्या नोकरीमध्ये शहाजी महाराज गेले, अन्यथा 9 महिने ते लढत होते. संभाजी महाराजांबद्दल तेच होतं ना, त्यांचा इतिहास आपला फार शिवाजी महाराजांपर्यंत सीमित राहिला शालेय पाठ्यक्रमातला. संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास बघायला गेलं असं माझं व्यक्तिगत मत आहे की तो इतिहास त्यांच्या फक्त ती त्यांची शेवट जो आहे, ज्या त्यांना क्रूर पद्धतीने, त्याच्या भोवतीच सगळा त्यांचा इतिहास आहे. पण ज्याचं त्यांना किती 9 वर्षाचा कारकीर्द मिळाली महाराज छत्रपती म्हणून. हे फक्त बुऱ्हाणपूरची लढाई फार जास्त चर्चेत. बुऱ्हाणपूरची लढाई अशी नव्हती, बुऱ्हाणपूरची त्यांनी लूट केलेली होती तशी सुरतेची महाराज, पण त्यापेक्षा मोठ्या लढाई त्यांनी केलेल्या होत्या. हो, तेच त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप, म्हणजे काही असं ऐकलं, तुम्ही आता याच्यातलं एक्सपर्ट आहात, यू कॅन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की काही ठिकाणं अशी होती की जी महाराजांच्या कारकिर्दीत अचीव्ह करता आली नाही, ती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत काही गोष्टी अशा अचीव्ह केल्या होत्या. आता तुमच्या पुस्तकात जंजिराचा किल्ला त्यांनी जवळजवळ छोट्या आणि मोठ्या चकमकी किंवा लढाई असं म्हणू 114 ते खेळले आणि 114 त्याच्यामध्ये फक्त एके ठिकाणी त्यांचा पराभव झाला. तो म्हणजे बाणावर, चिक्कमंगळूर नावाचा जो गाव आहे कर्नाटकात, तिथे त्यावेळेला एक लिजंडरी राजा होता चिक्कदेव राय म्हणून. तर त्या चिक्कदेव रायाच्या पुढं आमच्या मावळ्यांचा पराभव झाला, कारण लांब पल्ल्याचे तीक्ष्ण बाण आपल्याला माहिती नव्हते. आणि मग संभाजी महाराज पण आपल्या वडिलांसारखे एवढे जिद्दी होते की हे पराभूत तोंड आपण महाराष्ट्राला दाखवायचं नाही, म्हणून ते मावळात आले नाहीत. तिथून ते खाली तामिळनाडूमध्ये गेले आजच्या, आणि कावेरी नदी जी आहे त्या कावेरी नदीच्या काठी
तिथे त्रिचन्नापल्लीला त्या जंगलामध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आपल्या सैनिकांचं आणि पूर्ण तयारी केली 4 महिन्यामध्ये कवी कलश आणि संभाजी महाराजांनी. आणि नंतर त्रिचन्नापल्लीचा पाषाणकोट त्यांनी जिंकला आणि त्यानंतर ते परत बाणावरला आले. त्यांनी बाणावर जिंकलं आणि गोव्याची सुद्धा त्यांची लढाई प्रसिद्ध आहे पोर्तुगीजांच्या विरोधात. तर धाडसानं रणमैदानामध्ये उतरणारा हा राजा आहे. गोव्याजवळची जी पंचगंगा नदी आहे गोव्याजवळची एक, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा आणि एका पोर्तुगीज गव्हर्नरचा पण सामना झालेला. नंतर काउंट ऑल्वेर नावाचा जो पोर्तुगीजांचा गव्हर्नर होता त्याच्या विरोधात त्यांनी एवढं जंग पछाडलेला होता की एवढी अशी कडोविकोडीची लढाई केली की त्या द्वंद्वामध्ये आपला प्राण वाचवण्यासाठी तो काउंट ऑल्वेर याने समुद्रात उडी घेतली आणि त्यांचं जहाज त्यांना घेऊन चाललं. तर त्यावेळेला संभाजी महाराजांनी ते एवढे रणमदान असे बेहोश झालेले होते, अंगात एवढं त्यांच्या म्हणजे लढाईसाठी असं रक्त उसळत होतं की त्या बेहोशीत त्यांनी घोड्यासकट समुद्रात उडी घेतली. शेवटी सागर विशाल आहे, घोडा खूप छोटा, त्यामुळे घोडा पोहणीला लागलेला. महाराज मरतात की काय अशी अवस्था झालेली. पण तितक्यात त्यांचा सेवक खंडो बल्लाळ यानं उडी घेतली आणि त्या घोड्याच्या सापत्या वगैरे सगळ्या तोडून त्यांनी महाराजांना त्यातून बचावलेलं आहे. संभाजी महाराजांनी आम्ही मागे ह्याच्यावरती कार्यक्रम आहे का तुम्हीच त्या कार्यक्रमामध्ये तुमच्याही आम्ही त्यात मुलाखत केली होती. संभाजी महाराज मुंबईचा एक करार झाला होता मुंबई विकत घेण्याचा. तुम्हाला असं वाटतं की समजा स्वराज्यात जर मुंबई आला असतं किंवा मुंबई ताब्यात आली असती तर त्या काळात कदाचित जगाचाही इतिहास बदलला असता, कारण मराठ्यांना थेट पश्चिम देशांचं किंवा इतर देशांचा एक मार्ग झाला असता. तुम्ही म्हणतात समुद्राची सत्ता झाली असती. हो, नक्की झाली असती. केजविन नावाच्या त्या गव्हर्नर बरोबर त्यांनी बीरवाडीचा जो नावाचा किल्ला आहे आपल्या रायगडमध्ये तिथे त्यांनी केलेला तो करार सुद्धा इतिहासात उपलब्ध आहे. आणि तो करार झालेला होता. फक्त आता मुंबई महाराजांच्या ताब्यात द्यायची होती, त्याची अमाऊंट ठरलेली होती. ती अमाऊंट साधारणतः 70,000 पॅगोडा होती. पण त्याच